काय करत होता? कशा अँटिक आहेत ना घरामध्ये. हा अँटिक कसे आहेत तुम्ही सगळे? काय तन्मय मग पकड. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशी दिसते मी? सोयाबीनची भाजी घे, चपाती घे, खा. जाते व्हिडिओ करायला. सगळ्यात आधी एक गोष्ट म्हणजे अशी, आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. त्याला म्हटलं बाहेरचं खायचंय ना, सोयाबीनची भाजी घे, कधी पण मी बोलायला गेले का ह्या लोकांचं चालू बंद होतात ना. इकडे या, तुम्ही बघू शकता आमची इकडे सकाळी सकाळी पूजा पण झालेली आहे. गुरुपौर्णिमा होती म्हणून ते इकडे मारा थोडं. माझं शिलाई मशीनचं पण काम इथं जवळच आहे म्हणून थोडीशी जास्त इकडे आमचं हे असतं, काय बोलतात, तन्मयने पण पाया पडल्या अशा 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 असे. सो सकाळी सकाळी पूजा पाठ सगळं झालं आमचं आणि मस्त असा दिवस चाललाय. आता जाते मी सॉन्ग शूट वगैरे करून येते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. मी नेहमी जाते त्या गार्डनमध्येच चालले. जेवण वगैरे झालं आहे. मिस्टरांचं नव्हतं आहे ना, पण आले तर म्हटलं चला आता जाऊया. मग जाऊन शूट बीट करून येते मस्तपैकी. येलो कलरच्या साडी आता इथं ते जाऊ दे. त्यांना गाणं कोणतं काढायचं माहितीये का? कोणतं? रिंग लावायची. ऐक ना रिंग लावायची. गाणं कोणतं होतं सकाळी? आखे जब भी खोलेगा तू पाएगा मुझे. हा नाचणं कसं होतं माहिती का? दादा गाणं लावलं, राजपूतचं हे लावलेलं, व्हिडिओ लावलेली. जसं चालू झालं मी या माणसाला काय झालं, माणूस कसं करतो, टी शर्ट घालणं चालू आहे, एक हात खाली. म्हटलं हे असं काय करायला लागले. होतात मी ना याच्यावरती व्हिडिओ काढतो. म्हणलं कशी काढायची? बोलतात टेक घेतो, मस्त रिंग लाईट वगैरे लावतो आणि कडक व्हिडिओ काढतो. म्हणलं तुम्ही इल्लेचे व्हिडिओ काढा. व्हिडिओ काढा, बाकी कोणत्या व्हिडिओ नका काढू. रिंग लाईट लाव, या तू व्हिडिओ काढतो. तू पडदा कुठे रमला लाव कपटमध्ये चला लवकर, पाऊस येईल नंतर. पाऊस नाही ना आता. बोलू बोल. सो गाईज, आता आमचे व्हिडिओ इकडे क्लिक करून झालेले आहेत. खूप पाऊस पण चालू होता, पावसात पण शूट केले. नक्की इंस्टाग्रामला माझे व्हिडिओज बघा. चाललो आहे आता घरी. संध्याकाळचे वाजले 5. आधी हॉटेलला जातो, भाऊला काहीतरी खायचं आहे. खाऊन पिऊन मग जाऊ घरी. तोपर्यंत सम्राट पण येईल. आणि संध्याकाळची जी आपली गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे ती पण आपण, हा बुद्धवंदना, बुद्धवंदना होईल ना आज. हा मग तेच गुरुपौर्णिमा साजरी होईल ना, मग त्याच्यामध्ये बुद्धवंदना वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल. कदाचित ब्लॉग लेट पण येऊ शकतो, पण ठीक आहे. बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत. आता थेट निघालो आहे आम्ही हॉटेलला. हे असं गार्डन आहे, व्ह्यू बघा पावसामध्ये गार्डन. हे तर फक्त इंटरेस्ट आहे, अजून मध्ये गेलो ना आम्ही फक्त एंट्रन्सचे इथंच व्हिडिओ काढले आणि नेहमी तेच करतो. काय करतो, नेक्स्ट टाइम हा दरवाजा आहे, हा एंट्रन्स आहे. इथून येतो सरळ, डायरेक्ट इथून वर सरळ तिकडे चढत जातो. तिकडे चढलो, तिथं 7-8 व्हिडिओ काढले, बस झालं. फक्त लास्ट टाइम नेक्स्ट टाइम जाऊ मध्ये मला. आता कसं पावसामध्ये अचानक आलेलो, म्हणजे एवढं कन्फर्म नव्हतं. यायचं जायचं असं चालू होतं. पण मग मी दादाला फोन केला, म्हटलं चल, बिकॉज भाऊ आमचे कॅमेरावाले कामाला गेलेले आहेत म्हणून मग दादाला आणले. मग आता काढलेत 5-6 व्हिडिओ. काही दादाचे पण शूट केले. दादाचे पण बघा व्हिडिओ इंस्टाग्रामला. सिद्धेक्स म्हणून ID आहे. सो चला आता आपण हॉटेलला जाऊयात. भेटतो डायरेक्ट हॉटेलला. या पोरामुळे आम्हाला इथं आता वेटिंग करावं लागतंय. बसलो हॉटेलच्या खाली वेटिंग करत. मला वाटलं हॉटेलमध्ये जाऊन खाईन, म्हणून मी बोलली चल बसू जरा AC मध्ये. बोलतो पार्सल घेतो. जेवला नाही. मला वाटलं जेवला का काय. ती पोरगी मग कशी बघते तुझ्याकडे. गेली. ते
आपल्यावाली दिसत होती काहीच नाही. ती कॉलेजमधली होती कोणती बोलतो गप ना. त्याच्या गर्लफ्रेंडचं ब्लॉगमध्ये नाव घेतलं ना त्याला लय कसं तरी होतं. म्हणजे कॉलेजमधली होती आताची नाही. आताची कोण आताची आहे का नाही त्यालाच माहिती आहे का रे. हा जसं तुला माहितीच नाही. मग घेऊ का नाव मग सांग तसं नाव घेते मग तसं काय तुला माहिती नाही. मला काय माहिती तुम्ही 1756 पोरी फिरवतात एका थोडी टिकलेला असेल. तुझ्यामुळं मला हॉटेलच्या बाहेर बसायला लागलं नाही तर मी हॉटेलच्या बाहेर कधीच बसत नाही कधीच नाही समजलं का. काय त्यांना बोल मी आता युट्यूब चॅनल बोलणार सपोर्ट करा. हां गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगते मी मला उपस्थित आहे. खरंच सांगते त्यांनी मला आत्ता लक्षात आणून दिलं जर माझा हात दुखायला लागला. त्यांनी मला एक गोष्ट म्हणजे मला आत्ता लक्षात आली त्यांनी बोलल्यानंतर. माझ्या भावाचं पण एक नवीन यूट्यूब चॅनल येतं आहे. मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईलच थोड्या दिवसांनी. आता नाही लगेच म्हणजे अजून 5 किंवा 6 तारखेच्या नंतर एक नवीन चॅनल लॉन्च करतो आहे माझा भाऊ. तर नक्की त्याचे पण ब्लॉग्स बघत जा. मिनी ब्लॉग्स टाकतो म्हणजे मिनी ब्लॉग्स वगैरे असतील. त्याचं डेलीचं रुटीन असणार आहे. कॉलेज लाईफ कामाचं जे लाईफ असेल ते जे आपले असतात. सो मी जेव्हा म्हणजे तुम्हाला सांगेलच असं ब्लॉगमध्ये की उद्या आम्ही दादाची जी आय डी आहे लॉन्च करतो आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आय डी देईल पण. आणि इंस्टाग्रामला पण त्याच्या आय डीचं नोटिफिकेशन अपलोड करेल तर तुम्ही नक्की बघा. तर आता अजून आमची चिकन क्रिस्पी आली नाही एवढी मागात पडली. मला घरी पण जायचं आहे. सम्राट येईल आता अर्ध्या एक तासाने आणि सगळं अंगावर घातलेलं सगळं काढायचं आहे. लय कंटाळा येतो घालायचा काढायचा असं झालं. खालून झालं. हां विचार जास्त बसता येत नाही मला पटकन विचार. होतं आहे का होतं गाईच होतं. गर्दी ॲक्च्युली हॉटेलमध्ये भरपूर पण आहे पण आम्ही वर नाही गेलो कारण की तो बोलतो घरी जेवण पण आहे मग जेवण पण खाईल आणि त्याच्यासोबत पण खाईल. हां चाय नाही पाणी नाही बडीशोप पिऊ का खाऊ का. हां चाय नाही ना रे अच्छा गोडीवाली आहे का. जेवला नाही काय नाही बडीशोप खायला. पाऊस बघा किती भरलाय काय. आम्ही जाईपर्यंत थांबला पाहिजे आपण घरी जाईपर्यंत. भरलेला त्यांना बोल लवकर करायला. इकडे वायफाय बंद झालेलं आहे आमचं तुम्ही बघू शकता. मला व्हिडिओ एडिट काय करतो कसा काय सांगतो. अमोल त्रिभुवन हे काय अमोल त्रिभुवन नाव तुला ना येतं खात्यावरती अमोल त्रिभुवन बस एवढंच. आणि मम्मी बोला मम्मी का बोलते अंबरवाले बोल. कोण बोलला असं कोण बोलला असं सम्राट काय बोलतो मम्मी अमोल त्रिभुवन आणि मम्मी बोला आता का बोलतोय अमोल त्रिभुवन आणि मम्मी. अमोल त्रिभुवन आणि मम्मी. माझं नाव घ्यायला त्याला थोडंसं जड जातं ना त्याच्यामुळे. बापरे एवढी भिजले मी ना नेहमीच भिजत असते म्हणा. काल पण भिजली ना तर मी काल पण भिजत आली ना सम्राटचे कपडे घ्यायला गेली तर मी काल पण भिजली आज पण भिजली. सो आता इकडे वाजले 7 आणि गुरुपौर्णिमेची तयारी खाली रेडी होते. सो मी आजचा ब्लॉग जो आहे सध्या इथेच एंड करते कारण की लेट टाकला तर तुम्हाला बघायला मिळत नाही कारण की मला खूप अशा कमेंट आलेल्या त्याच्यामुळे म्हटलं की असं बघतो म्हटलं की जो बुद्ध पौर्णिमाचा जो ब्लॉग आहे तो मी उद्या टाकते. सो मला एक गोष्ट अशी सांगायची आहे खूप इम्पॉर्टंट की मी काल जो ब्लॉग टाकलेला त्या ब्लॉगमध्ये मला एका मुलीने अशी कमेंट केलेली. ॲक्च्युली ती माझे ब्लॉग्स खूप मनापासून बघते खूप 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 त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि ती म्हणजे मला असे बोलले
कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर बघा, त्याच्यामध्ये त्यांनी त्या ताईने कमेंट केलेली आहे मला. ॲक्च्युली तिच्या घरचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ती मला बोलते की तुझ्या व्लॉगमध्ये मला एकदा सजेस्ट कर की मी काय करावं. तर गाईज मी तुम्हाला पण शेअर करते, तुम्ही पण कमेंट करून त्या ताईला सजेस्ट करा की नक्की तिने ह्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. तर विषय असा आहे, तिचे वडील आहेत आणि तिला आई नाही आहे. आई नाही आहे तर तिच्या वडिलांनी केलेले दुसरं लग्न झालेलं आहे वडिलांचं, आणि वडिलांकडे प्रॉपर्टी म्हणजेच 2 घर असे आहेत. तर तिचे वडील जे बोलतात की म्हणजे तिला बोलतात की दोन्ही जे रूम आहेत ते विकले म्हणून. पण तिच्या माहितीनुसार ती मला सांगते की ते रूम विकलेले नाही आहेत. पप्पा मला खोटं बोलतात की ते रूम विकलेले आहेत म्हणून. सो याच्यामध्ये तिचं म्हणणं असं आलं की बाबा ते रूम विकलेले नाही आहेत आणि मला आई पण नाही आहे. जी ती दुसरी बाई करून आणलेली आहे तिच्या वडिलांनी. ॲक्च्युली काय तिच्या नावावर काहीतरी एक रूम आहे असं काहीतरी बोलली ती मला. सो तिचं असं म्हणणं आहे की मी माझ्या हक्कासाठी म्हणजे रूमसाठी प्रॉपर्टीसाठी काय करू, म्हणजे हक्काने प्रॉपर्टी मागू की सोडून देऊ असं तिचं म्हणणं आहे. तर मी माझं पर्सनली असं तुला ओपिनियन देईल की तू तुझ्या हक्कासाठी नक्कीच पाऊल उचलावं, कारण की तुझा हक्कच आहे तो. तुझी आई नसली तरी तू आहेस ना, तर तू म्हणजे मला असं वाटतं तुझ्या वडिलांनी तरी त्या मध्ये थोडंफार म्हणजे किंवा कोणाच्या भरोश्यावर सोडलेलं आहे तुला, मला हेच कळत नाही की हा चल याच्या भरोश्यावर सोडलेलं आहे आणि मग ते रूम विकून, म्हणजे ॲक्च्युली त्याचे पप्पा खोटं बोलत आहेत. सो ताई मी तुला एवढंच सांगेल, मी जास्त बोलणार नाही की आता पर्सनली तुमचं काय इश्यू मला तो पण माहीत नाही. तू हक्कासाठी लढ. जी तुझ्या खात्यामध्ये तुझ्या वाटेवर जेवढी आहे प्रॉपर्टी किंवा काही गोष्टी, किंवा तुझ्या राहणीमानासाठी तरी त्यांनी काहीतरी करावं मला असं वाटतं. तू लिगली ॲक्शन घे यावरती, सांग तू की असं असं झालेलं आहे म्हणून. आणि मला ती म्हणजे मी कुठे राहू किंवा काय करू असं तू सजेशन म्हणजे मागू शकतेस की बाबा मी अशा परिस्थितीमध्ये आहे. तर मी एवढंच म्हणेन की तू हक्काने भांडली पाहिजेस तुझ्या स्वतःच्या हक्कासाठी. बाकी तुम्ही पण कमेंटमध्ये सांगाच त्या ताईला, ती कमेंट वाचते माझे पण आणि ती स्वतः करते. सो एवढंच बोलेल मी. बाकी आजचा जो व्लॉग आहे तो व्लॉग मी तुम्हाला उद्या शेअर करते, कारण की आता संध्याकाळी जास्त लेट झाल्यावरती मी व्लॉग जर समजा शूट केला तर मला टाकता येणार नाही, किंवा पाऊस जर पडला वगैरे मी गेली नाही तर उगाचच कशाला म्हणजे असं. त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये जेवढी आमची सकाळी पूजा झालेली आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी की मला 1-1.5 वर्ष झाले, म्हणजे 1 ते 1.5 वर्ष झाले ती अशी गोष्ट आहे, मला शिवाजी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे. मेन म्हणजे तो फोटो मला असा घ्यायचा आहे की फ्रेम आणि असं लाईट असतं ना तसा फोटो मला घ्यायचा आहे. तर तो फोटो मला ॲक्च्युली म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता मला पाहिजे तसा फोटो भेटत नाही आहे. कसं असतं माणसाचं, एकदाच वस्तू घ्यायचं पण चांगली घ्यायची. सारखा गोष्टी घेण्यासाठी आपल्याकडे पण पैसे नसतात की अरे आता हा फोटो बनवला तर तो घ्यायचा तर एकदाच व्यवस्थित घ्यायचा. तो मला शिवाजी महाराजांचा एक फोटो घ्यायचा आहे घरामध्ये आणि तो मला लावायचा आहे. बस मग माझं घर क्लिअर झालं. सो चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि स्टेटस वगैरे तुम्ही सगळीकडे अपलोड केलेच असणार गुरुपौर्णिमेच्या रात्री 12 वाजल्यापासूनच. सो ते एक सांगायची काही दुसरी गोष्ट नाही आहे. तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खुश राहा. बाय बाय.